जेव्हा कळलं की शामली तुझी मुलगी आहे, तेव्हा माहित नाही कुठून माझ्या मनात तिच्याविषयी इतकं प्रेम उफाळून आलं. पण नशीब पहा, हा डाव सुद्धा मी हरलो. नाही नाही, माझ्याकडे असं बघू नकोस. मी तर माझ्या या हरण्याने खूप खुश आहे. मला नाही कळत आहे तू काय बोलतोयस. तुला तुझ्या मुलीच्या बाबतीत काहीच माहित नाहीये काय? तू तुझ्या पाहण्याची, परखण्याची ताकद हरवून बसलीस म्हणाल. मला अजूनही कळत नाहीये. तुला माहिती की तुझ्या या राज्यामध्ये पुन्हा तीच कहाणी लिहिली जाते ज्या आजपासून 25 वर्षांपूर्वी तुझ्या डॅडीच्या इस्टेट बाहेर आपण लिहायला घेतली होती. एक मुलगा जो शामली सोबत रिसर्च करतोय. अविनाश? तू ओळखतेस त्याला? हा, पण आता तू इथे नाही येत. येतो, रोज येतो. या हवेलीच्या आत येत नाही, पण तरी सुद्धा तो रोज इथे येतो शामलीला भेटायला. नाही. हो, मी त्यांना बऱ्याच वेळा सकाळी मागच्या जंगलामध्ये पाहत असतो. मग तर तुफान येईल. बसून घे मृणाल, आणि माझं म्हणणं शांतपणे ऐकून घे. हे बघ, मला नाही वाटत की या मुलांसोबत सुद्धा तेच व्हावं जे आपल्यासोबत झालं होतं. बस. सगळं उद्ध्वस्त होईल गौतम. तुला नाही माहिती काय उद्ध्वस्त होईल. बसून घे मृणाल, प्लीज. काही नाही होणार जर तू थोडीशी हिंमत करून त्यांची साथ देऊ शकलीस तर. अविनाश खूप चांगला मुलगा आहे मृणाल. मी त्याला भेटलोय हे बघण्यासाठी की तू शामलीच्या लायक आहे की नाही. ते दोघं एक दुसऱ्यांसाठी बनलेले आहेत मृणाल. लग्न लाव त्यांचं. खूप प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर. हे तू बोलतोयस गौतम, जो शामलीला सून बनवण्यासाठी आलाय? आलो होतो, पण आता नाही. नाही मृणाल, मी तुझ्या तर बाबूसाहेबांसारखा नाही आहे जो आकाशात उडणाऱ्या सुंदर पक्ष्यांवर झडप घालून त्यांना एकमेकांपासून वेगळं करेन. I'll never do that. या बाबतीत माझं शामलीसोबत बोलणं झालंय, आणि ती तुझ्यासारखी चुपचाप सगळं सहन करणारी मुलगी नाहीये. हो गॉड, शामलीने तुला सगळं काही सांगितलं? मूर्ख मुलगी. का चूक केली तिने? तू थोडी हिंमत दाखवली असतीस तर तुझं आयुष्य सुद्धा. नाही, आय एम सॉरी. मला तुझ्या व्यक्तिगत आयुष्यात दखल देण्याचा काही अधिकार नाही. हो, पण शामलीच्या बाबतीत मी नक्कीच बोलणार मृणाल. मृणाल, तुला तुझ्या आयुष्यात प्रायश्चित्त करण्याची संधी मिळतीये. फक्त एकदा हिंमत करून तर पहा. तुझ्या मुलीचं आयुष्य आनंदाने भरून जाईल. मी काहीच नाही करू शकत गौतम. मी काहीही नाही करू शकत. ते आम्हाला जिवंत जाळतील. इथे त्यांच्या मर्जीशिवाय एक पान सुद्धा हलत नाही. तर मग तू त्यांनाच तयार कर. तू शामलीला घेऊन जा गौतम. ती तुझ्याकडे आनंदात राहील. तू घेऊन जा तिला प्लीज. नाही, तू मला ओळखतेस मृणाल. मी शामलीला तिच्या मर्जीच्या विरोधात जाऊन माझी सून नाही बनवू शकत, आणि मला तिची मर्जी कळलेली आहे. सॉरी, हे नातं जुळू शकत नाही मृणाल, कधीच नाही. तुला 25 वर्षानंतर याच अडचणीत अडकवण्यासाठी यायचं होतं? तू काही कचकड्याची बाहुली नाहीयेस मृणाल. तुझी स्वतःची एक पर्सनॅलिटी आहे, व्यक्तिमत्व आहे तुझं स्वतःचं. त्याला बाहेर येऊ दे. फक्त एकदा हिंमत करून बघ मृणाल. तुझ्या सगळ्या अडचणी दूर होतील. फक्त एकदा हिंमत कर. नाही, माझे काहीच एक्झिस्टन्स नाहीये. माझं काही वास्तव्यच नाहीये. जर असते तर तुझ्यासारख्या माणसाला गमावलं असतं. इतक्या मोठ्या हवेलीमध्ये घुसमटल्यासारखे राहिले असते. मी मरून गेलीये गौतम, मी मरून गेलीये. तू
जा इथून गौतम, तू जा प्लीज. त्यांची छाया, तो कबीर साहनी आला असेल. तू जा गौतम, प्लीज प्लीज गो. तुला यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही मृणाल प्रायश्चित्त करण्याची. ऐक, माझ्यासाठी, आपल्या त्या गतकाळातल्या आठवणींसाठी, आपल्या मुलीचं आयुष्य वाचव मृणाल. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मी तुमचीच वाट बघत होते. मी तुमच्या घरी फोन केला होता, तुम्ही तिथे नव्हता. मी ऑफिसमध्ये सुद्धा फोन केला होता, तुम्ही तिथे पण नव्हता. खरी गोष्ट अशी आहे मॅडम, मी टाऊनला गेलो होतो. काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कुरिअर करायचे होते. काही हुकूम असेल तर सांगा. तुमच्या साहेबांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं जी आत्ता तुमची मीटिंग झाली त्याचे मिनिट्स ते येईपर्यंत सर्क्युलेट नका करू. बरं ठीक आहे. ते कधी येत आहेत? परवा संध्याकाळच्या फ्लाईटनी येणार आहेत. तुम्ही जाल त्यांना घ्यायला एअरपोर्टला? ठीक आहे, मी तर जाईनच. तुम्हाला पिकअप करायला किती वाजता येऊ? ते मी नाही येऊ शकणार आहे, खूप काम आहेत. तुम्ही जाऊन या आणि ते मिनिट सर्क्युलेट नका करू प्लीज. मग लवकर जायला लागेल. मी जरा गौतम साहेबांना भेटून येऊ. वरच असतील ते. हो, वरतीच असतील बहुतेक. खरं म्हणजे असं आहे की त्यांनी बुकिंगच्या संदर्भात कन्फर्मेशनविषयी विचारलं होतं. त्या बाबतीतच त्यांच्याशी बोलायचं होतं. काही अजून हुकूम असेल तर सांगा मॅडम. नाही, थँक्यू. नाहीतर काय. अरे काय झालं? काही नाही. हे अचानक इकडे कसे थांबले? तुम्ही घरी चाललात की आणि कुठे? नाही, घरी चालली आहे. हे मिस्टर अविनाश आहेत, माझे को रिसर्च. हॅलो. हॅलो. मला कबीर साहनी म्हणतात. यांच्या वडिलांचा प्रायव्हेट सेक्रेटरी.